नमस्कार शेतकरी मित्रांनो, गहू पिकाचे भरघोस उत्पन्न देणारे टॉप 5 वाण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, बागायती जमिनीसाठी कोणते वाण वापरले पाहिजे, त्याचबरोबर कमी पाण्यात येणारे कोणते वाण आहेत, तांबेरा रोगासाठी बळी न पडणारे कोणते वाण आहेत, याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मदने आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. शेतकरी मित्रांनो, 1 नंबरला जो वाण पाहणार आहोत तो आहे NIAW 1994, म्हणजेच फुले समाधान. शेतकरी मित्रांनो, बागायत वेळेवर आणि उशिरा पेरणीसाठी हा योग्य वाण आहे. शेतकरी मित्रांनो, वेळेवर पेरणी 45 ते 50, उशिरा पेरणी 42 ते 45 क्विंटल प्रति हेक्टरमधून आपल्याला उत्पन्न याचे मिळू शकतं. शेतकरी मित्रांनो, फुले समाधान हा वाण तांबेरा रोगास त्याचबरोबर मावा किडीस प्रतिकारक आहे. चपातीसाठी उत्तम क्वालिटी आहे. प्रचलित वाणापेक्षा 9 ते 10 दिवस लवकर कापणीस येतो, म्हणजेच वेळेवर पेरणी केल्यास 105 ते 110 दिवसात पक्व होतो. उशिरा पेरणी केल्यास 110 ते 115 दिवसात पक्व होतो. शेतकरी मित्रांनो, गहू पिकाचा 2 नंबरचा टॉपचा वाण आहे महिको कंपनीचा मुकुट. शेतकरी मित्रांनो, या वाणाची जास्त उत्पन्न देण्याची क्षमता आहे. शेतकरी मित्रांनो, हा वाण 110 ते 115 दिवसामध्ये काढणीसाठी तयार होतो. त्याचबरोबर 105 ते 110 सेंटीमीटर याची उंची असते. त्याचबरोबर तांबेरा प्रतिबंधक असा वाण आहे. चपाती क्वालिटी ही खूप चांगली असते, त्यामुळं हा सुद्धा एक लोकप्रिय असा वाण आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, गहू पिकाचा 3 नंबरचा जो वाण आहे तो आहे श्रीराम सुपर 303. शेतकरी मित्रांनो, लवकर आणि उशिरा पेरणीसाठी योग्य असा वाण आहे. त्याचबरोबर चपातीसाठी सुद्धा चांगला वाण आहे. तांबेरा रोगासाठी सहनशील आहे, जमिनीवर पडत नाही, त्यामुळं सुद्धा हा एक चांगला उत्कृष्ट वाण आहे. भरघोस उत्पन्न देण्याची क्षमता याच्यामध्ये आहे. शेतकरी मित्रांनो, 4 नंबरचा जो वाण आहे तो आहे अंकुर कंपनीचा केदार. शेतकरी मित्रांनो, हा वाण जो आहे तो चपातीसाठी चांगला वाण आहे, खाण्यासाठी चांगला वाण आहे. त्याचबरोबर काढणीसाठी उशीर झाला तरी ओंबीची गळ होत नाही. या वाणाचा परिपक्वता कालावधी हा 110 ते 120 दिवसांचा आहे. शेतकरी मित्रांनो, गहू पिकाचा 5 नंबरचा वाण जो आहे तो आहे अजित 102. शेतकरी मित्रांनो, या वाणाचा कालावधी हा 100 ते 102 दिवसाचा आहे. याच्या झाडाची उंची ही 80 ते 90 सेंटीमीटरची आहे. धान्याचा रंग आणि आकार जर पाहिला तर आकर्षक, अंबर, मध्यम, ठळक. शेतकरी मित्रांनो, उच्च उत्पादन क्षमता असलेला असा वाण आहे. मऊ आणि चविष्ट चपातीसाठी लोकप्रिय असा वाण आहे. या वाणाला बाजारभाव चांगला मिळतो. त्याचबरोबर कमीत कमी सिंचनानं जास्त उत्पादन मिळू शकतं आपल्याला. त्याचबरोबर तांबेरा रोगासाठी सुद्धा प्रतिरोधक आहे. शेतकरी मित्रांनो, 6 नंबरचा गहू पिकाचा वाण आहे पंचवटी NIAW 15. हा वाण जिरायत पेरणीसाठी योग्य आहे. तांबेरा रोगास प्रतिकारक असा वाण आहे. या वाणाचे दाणे टपोरे असतात, चमकदार आणि आकर्षक असतात. हा वाण आपण रवा, शेवया, कुरडयासाठी वापरला जातो. पंचवटी हा वाण 105 ते 110 दिवसामध्ये कापणीसाठी तयार होतो. शेतकरी मित्रांनो, 7 नंबरचा गहू पिकाचा वाण आहे तो आहे NIAW 1415, म्हणजेच नेत्रावती. हा वाण आपण जिरायती किंवा मर्यादित सिंचनाखाली वापर करू शकता. शेतकरी मित्रांनो, हा वाण तांबेरा रोगासाठी प्रतिकारक आहे. जिरायती क्षेत्रात 105 ते 108 दिवसामध्ये तर मर्यादित सिंचनाखाली 108 ते 111 दिवसामध्ये कापणीसाठी तयार होतो. शेतकरी मित्रांनो, जिरायत साठी 16 ते 18, त्याचबरोबर मर्यादित सिंचनाखाली 25 ते 28 क्विंटल प्रति हेक्टर क्षेत्रामधून आपल्याला या वाणाचं उत्पन्न मिळू शकतं. शेतकरी मित्रांनो, गहू पिकाचा 8 नंबरचा वाण आहे NIAW 301, म्हणजेच त्र्यंबक. शेतकरी मित्रांनो, हा वाण बागायत वेळेवर पेरणीसाठी योग्य आहे. या वाणाचे दाणे टपोरे आणि आकर्षक असतात. तांबेरा रोगास प्रतिकारक असा वाण आहे. चपातीसाठी उत्तम. याचं पीक 110 ते 115 दिवसामध्ये कापणीसाठी तयार होत असतं. 45 ते 50 क्विंटल प्रति हेक्टर क्षेत्रामधून उत्पन्न देण्याची क्षमता या वाणाची आहे. शेतकरी मित्रांनो, 9 नंबरचा जो वाण आहे तो आहे तपोवन NIAW 917. बागायती वेळेवर पेरणीसाठी हा वाण आपण वापर करू शकता. दाणे मध्यम, परंतु ओंब्याची संख्या जास्त. तांबेरा रोगास प्रतिकारक, चपातीसाठी उत्तम. पीक 110 ते 115 दिवसामध्ये कापणीसाठी तयार होतं. शेतकरी मित्रांनो,
आपण 8 वाण पाहिलेले आहेत. यापैकी आपण कोणताही वाण आपल्या क्षेत्रामध्ये वापर करू शकता. शेतकरी मित्रांनो, शेतीच्या कोणत्याही समस्येसाठी किसान कॉल सेंटर 1800-180-1551 टोल फ्री नंबर, सकाळी 6 ते रात्री 10 दररोज आपण कॉल करून शेतीविषयक सर्व प्रकारची माहिती घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद.